नमस्ते मंडळी. मंडळी आज कसं तर तुम्ही म्हणता तसं आणि आपलं कसं मी सांगता तसं. हे बघा सकाळचा टाइम आहे, असली थंडी आहे, थोडे कान मोकळे केले. बघा हे असलं वातावरण मस्त बनलंय आज. मी आलतो इकडे वासराला गवत घ्यायला सकाळ सकाळ. थोडं बाहेर जायचं होतं म्हणलं थोडं गवत घ्यावं. आणि 2 दिवस झाले म्हणजे ब्लॉग बनवायला जमलंच नाही. तर म्हणलं आज असाच ब्लॉग बनवायचा हाय असा. कसं वातावरण आहे बघा. इथं गवत आहे, मोसंबीचं शेत आहे आणि लय मोठं गवत आहे. अशा प्रकारचं गवत झालेलं आहे आणि इथंच आपल्याला गवत घ्यायचं. बघताय ना, तर घ्यायचं आपल्याला गवत. तर मंडळी तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे बघा आता आजूबाजूला शेजारी पाजारी गहू पेरायला लागले. मी चालतो आमच्या घरापासून जवळच माळ आहे, त्या माळावरती. आणि अशी मोसंबीची झाड आहेत बघा. काय काय झाडाला आणखीन अशा मस्तपैकी मोसंबी आहेत आहे का बघा. तर सकाळचा टाइम आहे, थोडं गवत घ्यायचंय. बारीक वासरू आत्ता कुठं खायला लागलेले, त्याला आपले दिवसभर टाइमपास. ते एका शेजारीने गहू पेरलाय. चला म्हणलं असं ब्लॉग बनवून आता इकडं वातावरण तुम्हाला दाखवू. मी केलं तर काय सूर्य उगवायला पण तर मस्त तुरीच्या शेंगा आहेत, पण आता तोंड धुलेलं नाही. बघू शकताय कडीने 1 तास आहे तुरीच्या शेंगा, पण आता तोंड धुतलेलं नाही. इकडे एका शेतकऱ्याने मल्चिंग आथरले आणि पूर्ण हा असा आमचा माळाचा परिसर आहे. असा आमचा माळाचा परिसर आहे. जवळच शेजारी घर आहे, ते झाडं दिसते तिथं. ह्या वावराचे संपत आहे तिथं रोड आहे, तिथंच गाव आहे. गावाजवळच आहे, लांब नाही. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग कमेंट करून सांगा. चला आता इथंच थांबू. धन्यवाद.